नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर मी गीता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आजच्या भागात आपण गव्हाच्या पिठाच्या अगदी लुसलुशीत पुऱ्या बघणार आहोत. पुऱ्या बनवणं तसं काही खूप अवघड काम नाही, पण एक ट्रिक सांगणार आहे, त्यामुळे पटकन होतील. गव्हाचं पीठ चाळून घेतले आणि त्यात पाव चमचा पिठी साखर मिक्स करायची आहे. आता पिठी साखरेमुळं गोड होत नाहीत, तर पुऱ्या सोनेरी रंगावर येतात आणि खूप वेळ तशाच फुगलेल्या राहतात. 2 चमचे टाकायचा आहे मैदा. मैद्यामुळं त्या अगदी पारदर्शक आणि लुसलुशीत होतात, त्यामुळं मैदा अवश्य टाका. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही याआधी पुऱ्या बनवल्या होत्या का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. 2 चमचे थंडच तेल टाकायचं आहे. तेलामुळं खूप छान आणि खुसखुशीत होतात. आता हे सगळं साहित्य आपल्याला पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. तुम्ही कोणकोणत्या पिठाच्या पुऱ्या बनवता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हिरव्या मसाल्याच्या पुऱ्यासुद्धा खूप छान लागतात. अशा पद्धतीनं ऐनवेळी पाहुणे आले किंवा घरच्यांनीच जर ऑर्डर दिली ऐनवेळी, तर या पुऱ्या आपण अगदी 5 ते 10 मिनिटात व्यवस्थित बनवू शकतो आणि खूप वेळ लागतच नाही. पीठ मळून सेट झालं की लगेचच या पुऱ्या बनवता येतात. व्यवस्थित घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. खूप घट्ट नाही आणि खूप पातळसरसुद्धा नाही, अशा पद्धतीनंच पीठ मळून ठेवायचं आहे. 15 मिनिटांसाठी आता हे पीठ आपण सेट होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. 15 मिनिटं पुरेशी होतात. सुट्टीच्या दिवशी ऐनवेळी कुणीतरी पुऱ्यांची ऑर्डर देतं आणि मग आपली धावपळ होते. आता पुऱ्यांचा पसारा कधी आवरावा याचा आपल्याला प्रश्न पडतो, पण अशावेळी घरच्यांना नाराज न करता आपण अगदी 5 ते 10 मिनिटात या पुऱ्या बनवू शकतो. गोळे बनवायला कोणाला तरी मदतीला घ्या आणि अगदी 10 मिनिटात या पुऱ्या बनवून ठेवा. समान आकाराचे गोळे बनवून ठेवूया. अगदी खूप मोठे नाहीत आणि अगदी खूप छोटेही नाहीत. अशा पद्धतीनं या पिठाचे सगळे गोळे मी बनवून घेतलेत बघा. आता आपण न लाटता या पुऱ्या बनवणार आहोत. त्यासाठी प्लॅस्टिकचा पेपर घेतला आहे मी. पोह्यांच्या पिशवीचा पेपर आहे हा. तर अशा पद्धतीनं तो व्यवस्थित कट करून घ्या. गोळे ठेवा त्यावर आणि अशा पद्धतीनं ताटानं आपल्याला हे सगळं प्रेस करून घ्यायचं आहे. त्यामुळे लाटण्याचा त्रास वाचतो आणि काम अगदी पटकन होतं बघा. खूप छान बनल्या आहेत. एका बाजूला तेल तापले. आता आपण या पुऱ्या सगळ्या तळून घेणार आहोत. खूप छान फुलतात आणि अगदी टेस्टी होतात. काम पटकन होतं. पाहुणे आल्यानंतरसुद्धा ऐन वेळेला आपण हे काम करू शकतो अगदी 5 ते 10 मिनिटात. घरच्याच छोट्या मोठ्या कार्यक्रमाच्या वेळी पुरी भाजी तर हवीच. अशा वेळी कोणी मदतीला नसेल तर आपण या पुऱ्या अगदी छान व्यवस्थित एकटीनंच बनवू शकतो. बघा कशा मस्त टम्म फुलतात. थोडीशी पिठी साखर टाकल्यामुळं त्या सोनेरी रंगावर येतात आणि खूप वेळ अशाच फुललेल्या राहतात. इतक्या छान लुसलुशीत पुऱ्या तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि कमेंटमध्ये सांगा तशाच बनल्या आहेत का. अशाच पद्धतीनं आपण मसाला पुरीसुद्धा बघणार आहोत. पदार्थ कोणताही असो, घरच्या गृहिणीनं कंटाळा न करता आणि कोणतीही सबब पुढं न करता स्वयंपाक हा आवरलाच पाहिजे. त्यामुळं घरचेही खुश होतात आणि लक्ष्मीसुद्धा प्रसन्न राहते. वेळ खाऊ कामं असतात, पण घरच्या गृहिणीला हे केल्याशिवाय पर्याय नसतो. कितीही कमी वेळ हाताशी असला तरी आपण पुरीसारखे अगदी वेळ खाऊ प्रकार कमी वेळात बनवू शकतो. वेळ नाही आहे किंवा स्वयंपाकाचा कंटाळा आला आहे असं अजिबात कधीच म्हणू नये. तसं जर तुम्ही म्हणत असाल तर ती सवय आत्ताच सोडून द्या. सगळे पदार्थ आपण हिरिरीनं पुढाकार घेऊन बनवले पाहिजेत, तरच घरचे खुश राहतात आणि त्यातूनसुद्धा घरच्यांचं आरोग्य चांगलं राहतं. त्यामुळं स्वयंपाकाचा कंटाळा आला आहे आणि त्यासाठीच्या आपण आता वेगळ्या वेगळ्या ट्रिक शोधूया किंवा शॉर्टमध्ये काही होणारा स्वयंपाक बनवूया असा विचारसुद्धा मनात आणू नका. स्वयंपाक बनवण्याचाच काही जणींना कंटाळा येतो, याचं खरं तर मला खूप आश्चर्य वाटतं. अर्थात जॉब करणाऱ्या जर लेडीज असतील तर कंटाळा येऊ शकतो, पण प्लीज असं तुम्ही मनातसुद्धा आणू नका. शॉर्टमध्येच पण आरोग्यपूर्ण रेसिपीज बनवत चला. हे बघा, गॅस खूप मोठा केल्यामुळं पुरी अशी लालसर झालेली आहे. त्यामुळं कमी गॅस करा, पण खूप कमी नको. खूप कमी गॅस जर केलात तर पुरीत तेल पकडते.
त्यामुळे मीडियम गॅसवर पुऱ्या तळून घ्या, म्हणजे त्या अगदी खुसखुशीत तळल्या जातील आणि अशा सोनेरी रंगावर येतील. त्यामुळं काळजीपूर्वक अशा पुऱ्या तळून घ्या. आता खूप जरी पुऱ्या आपण बनवणार असलो तरी कढईत खूप सारं तेल गरम करण्याची काहीच गरज नाही. घरी खायलाच आपण पुऱ्या बनवणार असू तर थोडंसंच तेल कढईत टाकायचं आहे आणि 1-2 पुऱ्या मावतील एवढंच तेल टाकून घ्या आणि अशा पद्धतीनं पुऱ्या तळून घ्या. गॅस मिडियम केल्यामुळं बघा त्या अगदीच छान आणि सोनेरी रंगावर तळल्या जात आहेत, लुसलुशीत झाल्या आहेत आणि अगदी खुसखुशीत पुऱ्या कुठल्याही भाजीबरोबर किंवा कुठल्याही गोडाच्या पदार्थाबरोबर खूप छान लागतात. अशा पद्धतीनं पुऱ्या बनवून ठेवा. चहाबरोबरसुद्धा या पुऱ्यांचा आनंद घ्या. रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडत असतील तर लाईक करा आणि हाईपसुद्धा द्यायला विसरू नका. कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला का. तुम्हाला कोणकोणत्या पिठाच्या पुऱ्या आवडतात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. हेच पीठ वापरून आपण स्टफिंगच्या पुऱ्यासुद्धा बनवू शकतो, मसाला पुरी बनवू शकतो किंवा दुगडाची पुरीसुद्धा बनवू शकतो. खूप प्रकार आहेत पुरीमध्ये, आपण हळूहळू बघणारच आहोत. पण हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज व्हिडिओ शेअर करा. बघा छान टम्म फुलून येत आहेत पुऱ्या. मीडियम गॅसवर तळून घ्या. खूप गॅस बारीक केला तर पुरी तेल पकडते हे लक्षात घ्या. अशा सोनेरी रंगावरच पुऱ्या छान दिसतात, अगदी टेम्पटिंग दिसतात आणि खाण्याची इच्छा होते. आता याच पिठामध्ये हिरवा मसाला पेस्ट टाकली किंवा पुदिना कोथिंबिरीची पेस्ट टाकली तर त्या फ्लेवरच्या पुऱ्या आपल्या बनत राहतील. टिफिनसाठी सुद्धा या पुऱ्या मुलांना द्यायला हरकत नाही. टिफिनमध्ये अशा टम्म फुललेल्या पुऱ्या बघून मुलं नक्की खुश होतील. सगळ्या अशा एक पुरी मी तळून घेणार आहे, त्यामुळं तेल जास्त प्रमाणात खराब होत नाही. आता बघा दुसरी पुरी टाकली आहे मी. अशा पद्धतीनं खूप साऱ्या पुऱ्या मी तळून घेतल्यात याआधी. प्रवासासाठी सुद्धा या पुऱ्या अगदी योग्य आहेत. 2-3 दिवस लुसलुशीत राहणार आहेत. कोणत्याही भाजीबरोबर चहाबरोबर आपली प्रवासातली वेळ निभावली जाणार आहे. नक्की बनवा अशा पद्धतीनं पुऱ्या. आणि पाहुणे आल्यानंतरसुद्धा ऐनवेळी तुम्ही पुऱ्यांचा बेत जर ठरवला तर त्यासाठी सुद्धा तुम्ही पटकन हे काम आवरू शकणार आहे. अगदी 10 ते 15 मिनिटात पुऱ्या तयार होणार आहेत. नक्की या पद्धतीनं बनवून बघा. पाहुणे आले की अचानक जर ठरलं तर पुरीचा बेत नक्की बनवा भाजीबरोबर, बासुंदी किंवा आम्रखंडाबरोबर. पाहुणे अगदी खुश होतील. पाहुण्यांनाच मदतीला घ्या आणि गोळे बनवायला सुरू करा. गप्पा टप्पा करत, मस्त मज्जा मस्ती करत कधी गोळे बनवले कळणारही नाही. चांगले पाहुणे नक्की मदत करतात बरं का. आणि आपण या पुऱ्या चांगल्या पाहुण्यांसाठीच बनवतोय की. हो ना, कारण आपण असे पदार्थ त्याच पाहुण्यांसाठी बनवतो जे पाहुणे आपणही त्यांच्या घरी गेल्यानंतर छान छान खायला घालतात. होय ना, तरच ही नाती जपण्यात मजा आहे आणि जागरूकतासुद्धा आहे. पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर हटके रेसिपीसह पुढच्या भागात. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक जरूर करा आणि हाईप द्यायला विसरू नका. प्रत्येक भागात तुम्हाला आमच्या चॅनेलवर नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपीज बघायला मिळतील, शिकायला मिळतील. त्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. म्हणजे काय होईल, नवीन व्हिडिओ अपलोड झाल्या क्षणी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.